जेव्हा हवाई जहाज आसमानमध्ये उडत असते, तेव्हा त्यात बसणारा पायलट आपल्या बुद्धीने कधीच जहाज चालवत नाहीये. त्याला जमिनीवरून काहीतरी निर्देश मिळतात. त्याचं नाव आहे एटीसी, एअर ट्रॅफिक कंट्रोल. आणि हे एअर ट्रॅफिक कंट्रोल पायलटला निर्देश करत असतं. त्याला गाईडलाईन देत असतं. किती अ, अ, उंचाईवर तुला उडायचं आहे, कुठलं तुझा कोर्स आहे, या सर्व गोष्टी जमिनीवरून त्याला भेटत असतात. आणि तो आपल्या बुद्धीनं काहीच करत नाहीये. तो एटीसीच्या माध्यमातून या सर्व गोष्टी करत असतो. आणि एटीसीच्या द्वारे पायलटला संदेश मिळतो आणि पायलट तो संदेश जमिनीवरून येत असतो आणि तो संदेश काय करतो, तो ध्यान लावून ऐकत असतो. कारण का माहित आहे, जर त्याचं काहीतरी ध्यान जर लावून ऐकलं नाही तो संदेश, तर जहाज वेगळ्या ठिकाणी निघून जाईल. म्हणून बायबल आपल्याला सांगते, की कशाप्रकारे देवाचं वचन आपण कान लावून किंवा ध्यान धरून ऐकणं गरजेचं आहे. आणि आसमानमध्ये उडणाऱ्या जहाजाला पृथ्वीपासून येणारा जो संदेश आहे, तो संदेश खूप महत्वाचा आहे. तसेच पृथ्वीवरती चालणाऱ्या मनुष्यासाठी स्वर्गातून येणारा संदेश खूप मौल्यवान आहे प्रिया. आणि नीतिसूत्र 1:33 मध्ये सांगितलेलं आहे, जे माझे वचन कान देऊन ऐकतो तो निडर बसून राहील. तर आपण थोड्या वेळामध्ये प्रभूच्या वचनाकडे पाहूया आणि ध्यान देऊन ऐकूया प्रभू आज आमच्याशी काय बोलत आहे. एक परिचयाचं वचन मी तुमच्या पुढे ठेवत आहे. स्तोत्र 139 हे परिचयाचं वचन आहे आणि राजा दावीदचं हे वचन आहे. आणि यामध्ये काही परमेश्वराने काही गोष्टी प्रकट केलेल्या आहेत. आणि पहिल्या वचनामध्ये राजा दावीद आपल्याला काहीतरी सांगत आहे. हे परमेश्वरा, तू मला पारिकलेस आहे, तू मला ओळखतोस. पारिकणे आणि ओळखणे या दोन्ही शब्दाकडे किंवा दोन्ही ह्या वचनाकडे थोडं आपण लक्ष देऊया. प्रत्येक वेळी याच्या हिंदीमध्ये जाचणे असा हा शब्द आहे. आणि प्रत्येक दिवशी प्रभू आम्हाला काय करतो, पारखतो. है ना? आमच्या व्यवहारामध्ये पारखतो, आमच्या बोलण्यामध्ये पारखतो, आमच्या वागण्यामध्ये पारखतो, प्रभूच्या संगतीमध्ये किती वेळा आम्ही जातो त्याच्याबद्दल पारखतो. आणि जसं जसं सोन्याला पारखून त्याचं मौल्यवान काढतो, तसं प्रभू आम्हाने पारखतो प्रिया. कारण आम्ही आता आमचे नाही आहेत, आम्ही आमच्या प्रभूचे झालेलो आहोत. आणि देवाने आमची निवड त्याच्या स्वर्गीय राज्यासाठी केलेली आहे. म्हणून आमची प्रभूचं जे पारखणं आहे मनुष्यासारखं नाहीये. आपल्याला माहिती आहे, राजा दावीद ज्यावेळी अभिषेक केला जात होता त्यावेळी शामवेल आणि परमेश्वराशी गोष्टी बोलत होता. त्यावेळी शामवेल म्हणला, की हा काय दावीद, याला मी अभिषेक करू राजा राजा होण्यासाठी? तेव्हा देव म्हणला, की मी अंतःकरण पाहतो आणि तुम्ही बाहेरील रूप पाहता. परमेश्वर आमचं अंतःकरण पाहतो प्रिया, लक्षात ठेवा. आणि आमच्या जीवनामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या देवाला माहिती आहे आणि तो खूप निरखून आमचे पारखण करत असतो. राजा दावीद म्हणतो, हे परमेश्वरा मला पारख, मला जाच, मी अयोग्य तर नाहीये. भरपूर वेळा आपण ही प्रार्थना पण केली पाहिजे देवाकडे, प्रभू मला जाच तू, मला तू पारख, मी कसा आहे, माझ्यामध्ये काही कमी आहे का? आपण देवाशी बोललं पाहिजे. अशा प्रकारे राजा दावीद इथं सांगत आहे, परमेश्वरा, देवाला म्हणत आहे, तू मला पारिकले आहेस, तू मला ओळखतो आहेस. आणि अशा प्रकारे आम्ही इथं पाहतो, की परमेश्वर अशा प्रकारे दावीद राजा परमेश्वराशी बोलत आहे. आणि सुंदर गोष्टी इथं आपल्याला पाहायला मिळतात, की परमेश्वर कशा प्रकारे आपल्याला पारखतो. आणि तसंच देवाने आम्हाने ह्या जगातून पारखलेला आहे प्रिया. जगातून, नाशवान जगातून त्याने आम्हाला निवडलेला आहे. कशासाठी? त्याच्या स्वर्गीय राज्यासाठी, त्याला स्वर्गीय वतन देण्यासाठी. स्तोत्र 133 मध्ये सांगितल्या शेवटच्या भागामध्ये देवाने हे ठरवलेलं आहे, की तुम्हाला सार्वकालिक जीवन देण्याचं. तर देव आमचा किती चांगला आहे, किती महान आहे, त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यामध्ये आपल्याला पाहतो, की दुसऱ्या याच्या वचनामध्ये तू मला ओळखतोस, तू मला ओळखतोस. बघा, हे ओळखणं खूप महत्वाचं आहे. आज आम्ही एक दुसऱ्याला ओळखत नव्हतो, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही एक दुसऱ्याला ओळखतो. परंतु परमेश्वर
आपल्याला कशा प्रकारे ओळखतो याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, इर्मिया ओळखण्याच्या विषयी काहीतरी सांगत आहे. इर्मिया त्याचा पहिला अध्याय आणि 5व्या वचनामध्ये इर्मिया काय म्हणतो बघा, मी तुला गर्भाशयात घडवल्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. देव इर्मियाला हा संदेश देत आहे, मी तुला गर्भाशयात घडविले त्यापूर्वी तू मला ठाऊक. म्हणजे प्रभूचा दास इर्मिया आपल्या आईच्या गर्भाशयामध्ये आला नव्हता, त्यावेळी पासून देव म्हणतो की मला तू ठाऊक आहेस, मी तुला ओळखतो आणि माझी नजर तुझ्यावरती आहे. ओळखणं खूप महत्वाचं आहे. आणि राजा दावीद स्तोत्र 139 आणि 16 मध्ये म्हणतो, मी गर्भात पिंड रूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिलं. बघा, राजा दावीद इथं काय सांगत आहे? राजा दावीद म्हणत आहे की मी ज्यावेळी आईच्या गर्भामध्ये आलो, पिंड रूपामध्ये होतो, त्यावेळी तुझ्या नेत्राने मला पाहिलं. किती सुंदर गोष्ट आहे. इर्मिया म्हणतो, आईच्या पोटामध्ये घडवण्यापूर्वी तू मला पाहिलंस. आणि राजा दावीद म्हणतो, मी आईच्या पोटामध्ये आलो आणि तेव्हा तुझ्या नेत्रांनी मला पाहिलं. परंतु प्रियानो, आमच्याविषयी असं देव बोलत नाही. आमच्याविषयी देव सांगतो, इपिस्कारास पत्र 1 अध्याय आणि 4 वचनामध्ये जर तुम्ही पाहाल तर देव आपल्याला इथं एक गोष्ट महत्वाची सांगत आहे. प्रभू सांगत आहे, त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्यांनी जगाच्या स्थापनेपूर्वी, प्रियानो एक लक्ष, जगाच्या स्थापनेपूर्वी देवाने आमची ओळख प्रभू येशू ख्रिस्तामध्ये केलेली होती. म्हणजे आम्ही किती भाग्यशाली लोक आहोत. इस्रायलच्या देवाने आमची निवड हे जग स्थापण्यापूर्वीच केली होती. हे आपल्याला खूप महत्वाची गोष्ट इथं पाहायला मिळते. काही नव्हतं, आकाश नव्हती, पृथ्वी नव्हती, समुद्र नव्हता, पहाड नव्हते, झरणे नव्हते, काही सुद्धा नसताना स्थापनेपूर्वी, जगाची स्थापना करण्याच्या पूर्वी देवाने काय केलेलं आहे? आमची निवड त्याच्यामध्ये केलेली आहे. किती उत्तम गोष्ट परमेश्वराने इथं आपल्याला सांगितली. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं, योनाचा 15वा अध्याय आणि 16 वचनामध्ये आम्ही गीतामध्ये बी ऐकत होतो की तो आमचा मित्र आहे आणि त्याने आमची निवड केली. ही निवड तुमची नाहीये प्रिय, ही निवड स्वर्गीय देवाची आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची निवड इथं आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्याची कल्पना आपल्याला नेहमी आमच्या अंतःकरणात असली पाहिजे की प्रभूनं मला हे जग घडण्यापूर्वीच ओळखलं आणि त्याच्या मध्ये तू घेऊन आलेला आहे. दुसऱ्या वचनामध्ये आपण पाहतो, माझे बसणे व उठणे तू जाणतोस आणि ते दुरून माझे मनोगत समजतोस. इथं आपल्याला पाहायला मिळतं प्रियानो की राजा दावीद काय म्हणत आहे? माझे बसणे, माझे उठणे तुला माहित आहे. प्रियानो, ही महत्वाची गोष्ट आहे. आपलं बसणं आता पहिल्यासारखं आपण बसू शकत नाहीये. पहिल्यासारखं आपण बसू शकतो. पहिला आम्ही जगामध्ये बसायचे, जगामध्ये रमायचे, जगातल्या सर्व गोष्टी करायचे. नाही, आता आम्ही प्रभूमध्ये कोण आहोत? अँबॅसिडर आहोत, प्रभूचे घरचे लोक आहोत, है ना. इफिशियन्स चॅप्टर 2 वर्स 19 मध्ये लिहिले, तुम्ही सर्व घरची लोक आहात. पहिला पत्रस 2:9 मध्ये सांगितले, तुम्ही पवित्र प्रजा आहात, देवाची नीच प्रजा आहात, तुम्ही राजधारी अँबॅसिडर आहात आणि आम्ही देवाची मुलं आहात. ज्यांनी विश्वास ठेवला त्यांनी देवाने त्यांना मुलं होण्याचा अधिकार दिला. पहिला गॉस्पेल ऑफ जॉन 1:12 मध्ये आपण पाहतो. परंतु प्रभूनं आम्हाने ह्या दुष्ट जगापासून वेगळं केलेलं आहे. गलती करायचा 1 अध्याय 4 वचनामध्ये प्रभूने सांगितलंय, या दुष्ट जगापासून मी तुम्हानी विलुप्त केलेला आहे, मी तुमची निवड केलेला आहे. आमचं बसणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. आम्ही असं साधारण बसू शकत नाही कुणाशी. आमचा प्रभू कोण आहे? आमचा प्रभू जिवंत आहे आणि ते जिवंत लेकराची आम्ही प्रजा आहोत, आम्ही तिची लेकरं आहोत आणि हे असणं गरजेचं आहे. लुकाच्या 22व्या अध्यायामध्ये जर पाहाल तर त्यावेळी काय झालं? पत्रस कुठं जाऊन बसला? प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळी प्रभूला आमच्या पकडलं गेलं त्याच वेळी पत्रस इथं लुकाच्या 22वा अध्याय
आणि 55 वचनामध्ये आम्ही पाहतो ते आग ते अग्नीच्या मध्यभागी विस्तव पेटून एकत्र बसले होते. त्याच्यामध्ये पेत्र जाऊन बसला. बघा, पेत्र प्रभू बरोबर 3.5 वर्ष राहिला. प्रभू बरोबर चमत्कार पाहिले. प्रभूच्या आज्ञानुसार तो पाण्यावर चाललेला पहिला व्यक्ती आहे. एकच व्यक्ती. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं, तो जगाने लागलेल्या आगीमध्ये काय झाला, तो विस्तव पेटवलेला होता. त्या विस्तवा जाऊन मध्ये तो बसला. आणि त्यानंतर पुढे आपल्याला पाहायला मिळतं की 3 वेळा त्यानं प्रभूचा नाकार केला. मी त्याला ओळखत नाहीये. मला तो माहित नाहीये. प्रियानो, लक्ष द्या. आम्ही ज्यावेळी याकोबाच्या 4:4 मध्ये सांगतो, जगाशी मैत्री, देवाशी वैर आहे. आम्ही जगाचे किंवा जगातील लोकांचे नाही. आम्ही स्वर्गीय आहोत. आम्ही येतो आमची यात्रा चालू आहे. आणि एक वेळ आमची यात्रा संपेल आणि आमचा प्रभू येईल आणि आम्हाला तो घेऊन जाईल. या आशेमध्ये बसलेलो आहोत. म्हणून आपलं बसणं हे खूप महत्वाचं आहे. आम्ही अन्य जातीच्या बरोबर, दुष्ट लोकांच्या बरोबर, सुरी लोकांच्या बरोबर आम्ही बसू शकत नाही. पत्रसनं तेच चूक केली आणि तो थंडीच्या त्यावेळीच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतं, तिथं आग पेटवली आणि त्या आगीची गरमाट त्याला एवढी झाली की त्यानं प्रभूलाच नाकारलं. प्रभूलाच नाकारलं. आणि इथं आपल्याला का असं झालं, याचं कारण काय? कारण तो जगाच्या लोकांच्या मध्ये जाऊन बसला. दुष्ट लोकांच्या मध्ये जाऊन बसला. आणि ज्यावेळी आम्ही अशा गोष्टी करतो, त्यावेळी आमच्या जीवनामध्ये बी हे प्रसंग घडू शकतात प्रियानो. त्याच्यासाठी आपण सावध राहिलेलो. देवाची लेकरं, देवाची लेकरांच्या मध्ये आमचं बसणं, उठणं असणं गरजेचं आहे. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं, किती वेळा तरी आम्ही लोकांच्या मध्ये बसलो, दुष्ट लोकांच्या मध्ये बसलो, परंतु प्रभूनं आतापर्यंत तुम्हाला सांभाळ केला. ही महत्वाची गोष्ट आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि शेवटी ज्यावेळी पेत्राला हे समजलं, तेव्हा तो मग 62 मध्ये लिहिलंय, मग तो बाहेर जाऊन मोठ्याने दुःखाने रडला, मोठ्या दुःखाने रडला. प्रभूला नाकारल्यानंतरच्या ह्या गोष्टी आहेत. इथं आपल्याला पाहायला मिळतं प्रियानो, की कशा प्रकारे परमेश्वर आपल्याला एक चेतावणी म्हणून पण ही गोष्ट सांगत आहे. आणि माझे बसणे, माझे उठणे हे पण खूप महत्वाचं आहे प्रिया. आम्ही जिथं बसतो, प्रभूच्या मंडळीमध्ये बसतो, तिथंच उठणं आमचं गरजेचं आहे. त्याच लोकांच्या मध्ये आपलं बसणं आणि उठणं होणं गरजेचं आहे. कारण हे सर्व जग दुष्टाने भरलेलं आहे. आणि दुष्टाने भरलेल्या या जगामध्ये आम्ही कसं राहायचं, कसं जगायचं हे आपल्याला समजणं गरजेचं आहे प्रिय. रविवारी आम्ही पाहतो की किती वेळा आम्ही मेसेजला आराधनेला लेट पोहोचतो. किती वेळा कारण आमचं उठणंच होत नाही. आम्ही म्हणतो की आज रविवार आहे, चला आपण शांतीनं जाऊ, आपण शांतीनं प्रभूची आराधना करण्यास जाऊ. परंतु खूप लेट आपल्याला अडखळण टाकणारा सैतान आपल्याला खूप लेट पोहोचवतो. आणि मग तिथं काय होतं, 1 शामूएल 2 अध्याय आणि 30 या 23 वचनामध्ये पाहतो की देव आपला आदर करत नाहीये. देव आदर करत नाही आणि आशीर्वाद आपल्याला मिळत नाही. आणि इथं आपल्याला हे खूप महत्वाचं आहे की आराधना आपल्या जीवनामधला सगळ्यात मोठा दिवस आहे प्रिय. सगळ्यात मोठा दिवस. तिथं आम्ही प्रभूशी आम्ही भेटतो, प्रभूशी आम्ही वार्तालाप करतो, प्रभूला आम्ही धन्यवाद देतो, प्रभूला आमच्या अंतःकरणाची भेटे आम्ही तिथं चढवतो आणि त्याची स्तुती करतो. कारण तो जिवंत परमेश्वर आहे. तो जिवंत परमेश्वर आहे. स्वर्ग सोडून आमच्यासाठी आलेला तो देव प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियानो. त्याच्याचद्वारे आम्हाला जीवन भेटलेलं आहे. आमचं चालणे, आमचं उठणे यावेळी आपल्याला पाहत होतो. आणि 3ऱ्या वचनामध्ये काय लिहिलंय, आणि त्याच्या खायला, आणि माझे एकांतर वर्तमानाची माहिती तुला आहे. सगळी माहिती प्रभूला आहे. आमच्या आमच्या डोक्याचे केस किती पांढरे आहेत, किती वाईट आहे, किती काळे आहेत, हे सर्व प्रभूला माहिती आहे. सर्व काही माहिती आहे. आमच्या मनातील विचार राजा दावीद म्हणतो, तू दुरून ओळखतोस. आमचं सर्व प्रभूला माहिती आहे. आणि प्रभूचे नेत्र आमच्यावरती नीतिमानावर लागलेले असतात प्रियानो. याचे कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या लेकरांना कुठलंही सैतानिक आक्रमण होऊ नये म्हणून प्रभू आमची राखण करत असतो प्रियाने. यशायाच्या 27 अध्यायाने 3ऱ्या वचनामध्ये
तो म्हणतो मी डुलकी पण घेत नाही मी, आणि मी राखण करतो त्यांची, रात्रंदिवस राखण करणारा आमचा परमेश्वर आहे. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं की आमचं उठणं. 3ऱ्या वचनामध्ये माझी वेळ झालेली आहे. तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस, आणि माझे चालणे व निजणे बारकाईने पाहतोस. इथं आपल्याला पाहायला मिळतं की चालणे आम्ही कसं चालतो. हनोक कसा चालला, हनोक कसा चालला, देवाबरोबर चालला, आणि देवाबरोबरच तो निघून गेलेला इथं आपल्याला पाहायला मिळतं. आणि आमचं चालणे एक उत्तम असलं पाहिजे. आपल्या घरातून निघतो त्यावेळी आमचं बी व्यवस्थितपणे आम्ही गेलं पाहिजे. लोक म्हटली पाहिजे, अरे हा याच्यामध्ये काहीतरी वेगळं पण आहे, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं दिसत आहे. हा, कारण का माहिती आहे, आम्ही आम्ही देवाची पत्री आहोत. हं? आम्ही देवाची 2 कोरिंथीन 2 आणि 3 मध्ये सांगितले की देव म्हणतो तुम्ही माझी पत्री आहात, तुम्ही माझा आरसा आहात, तुम्ही माझ्या जगाच्या पुढे तुम्ही चमकणारे लोक आहात. हे महत्वाचं आहे. पहिल्यासारखं आम्ही वागू शकत नाही. पहिल्यासारखं आम्ही चालू शकत नाही. आमचं चालणं खूप महत्वाचं आहे, आणि आम्ही प्रभूच्या वचनानुसार चालणं गरजेचं आहे प्रिया. ही महत्वाची गोष्ट आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं की आमचं निजणं. आम्ही म्हणतो आम्ही निजतो, बरोबर आहे. हं? आणि कशा प्रकारे आपण प्रभूच्या संगतीमध्ये राहून कशा प्रकारे आम्ही विश्रांती घेतो, कशा प्रकारे आम्ही निजतो, या सर्व गोष्टीची बारकाईनं पाहणारा आमचा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे. इथं पाहायला मिळतं की एक योनाविषयी आपल्याला पाहायला मिळतं प्रियानो. देवाने सांगितले त्याला निनवेला जाय, आणि तो कुठे गेला? तर्शीशला निघून गेला. आणि काय झालं? तो बोटीच्या खाली जाऊन झोपला, कुणाला माहिती नाही. आणि इथं पाहायला मिळतं की एक मोठा तुफान आला, आणि कुणाला माहिती नव्हतं तो निजलेला आहे. परंतु नंतर एवढा मोठा तुफान आला की आपल्याला पाहायला मिळतं की ते जे कोळी होते किंवा जे कामकरी होते त्यांना काय करावं हे समजलं नाही. आणि त्यांनी जाऊन पाहिलं तर तो योना एकदम शांत रीतीनं झोपलेला आहे, निजलेला आहे तिथं. आणि त्याला काही फिकर नाहीये, काही फिकर नाहीये काय चाललेलं आहे बाहेर. आणि ते म्हणले, तू का इथं झोपलेला आहेस, निजला आहेस, शांत रीतीने निजलेला आहेस. आम्ही तर मरत आहोत, तिकडे एवढं तुफान आलेलं आहे. देवाला माहिती होतं योना कुठं झोपलेला आहे. देवाला माहिती होतं योनाने काय केलेलं आहे. पण त्या लोकांना माहिती नव्हतं. आणि जे संकट आलं, ते संकट योनामुळं आलं हे त्याला माहिती होतं. हे माझ्यामुळेच आलेलं आहे, मला समुद्रात फेकून द्या. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं प्रियानो की कशा प्रकारे त्याला फेकून देण्यात आलं, आणि कशा प्रकारे त्याचा बचाव प्रभूने केला. परत त्याला निनिवेला प्रभूने पाठवलं, आणि तिथे गेल्यानंतर त्याने प्रभूचा संदेश लोकांना, आणि तिथे गेल्यानंतर सर्व निनिवे शहर तारण झालं. 1,20,000 लोकांचं तारण झालं. निजणं. आज आम्ही प्रभूचं कार्य करत आहोत. काही लेकरं प्रभूसाठी आपलं निजणं सोडून, आपली ऐशारामची जिंदगी सोडून प्रभूसाठी सुसमाचार देत आहेत, प्रभूसाठी सांगत आहेत. प्रभूचा सुवार्ता लोकांच्या पर्यंत पोहोचवत आहे. आज जर सुवार्ता आमच्याकडे काही वर्षापूर्वी आमच्याकडे सुवार्ता आली, जर सुवार्ता नाही आली असती तर आम्ही नाच झालो असतो प्रिया. जे देवाने आपल्याला जे दिलेलं दान आहे ते आपण प्रभूने सांगितलं, तुम्ही जावा आणि सर्व जगाला सुवार्ता सांगा. काही लेकरं सुवार्ता सांगत आहे, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करणं खूप 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 गरजेचं आहे प्रिया. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं की कशा प्रकारे त्या राजा 4थ्या वचने, परमेश्वरा तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. प्रभूला सर्व गोष्टी माहिती आहेत. मुखातून निघणारे शब्द, मुखात आमच्या मनातील असलेले विचार, आमच्या अंतःकरणामध्ये असलेले विचार, या सर्व गोष्टी परमेश्वराला माहिती आहेत. परमेश्वराला माहिती आहे. म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना केली पाहिजे, परमेश्वराला धन्यवाद दिला पाहिजे, परमेश्वराकडे मागितलं पाहिजे, आपलं मन उघडून देवाकडे मागितलं पाहिजे. स्तोत्र 141 आणि 3 मध्ये 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं राजा दावीद कसा म्हणत आहे, मी त्याच्या पुढे आपले गहन मांडतो आणि मी आपले संकट त्याला सांगतो. गहन मांडणं,
प्रभूला सांगणं खूप गरजेचं आहे प्रिय, खूप गरजेचं आहे. आणि प्रभू ज्यावेळी आम्ही प्रभूला सांगतो, तो कान देऊन आमचं ऐकतो आणि त्याच्यानुसार तो आम्हाला उत्तर देतो आणि त्या सर्व संकटातून, सर्व परेशानीमधून तो आपला बचाव करतो. हे प्रार्थनाच्या द्वारे होणं गरजेचं आहे. आम्ही सर्व गोष्टी आमच्या प्रभूला सांगणं गरजेचं आहे. एक उत्तम गोष्ट प्रभूनं आपल्याला सांगितली आहे आणि तो 24 तास आमची प्रार्थना ऐकण्यास किंवा आमच्याला मदत करण्यास तो तयार असतो. त्याबद्दल आम्ही प्रार्थना केली पाहिजे आणि प्रभूकडे मागितलं पाहिजे.